नमस्कार. हा माझा पहिलाच मराठीमधला पॉडकास्ट असणार आहे आणि मी म्हटलं एक सुरू करूया आपण. कारण बरेचसे व्हिडिओ झालेत आणि जे माझे हितचिंतक आहेत, ज्यांना मी हे सांगतो की बाबा रे बघा रे कसं आहे, व्हिडिओ कसा आहे. तर त्यांचं असं म्हणणं असतं की म्हणजे असं जरा बेचवच असतं ते, म्हणजे त्याच्यामध्ये काय दम नाही आहे तुझ्या. याच्यामध्ये ऐकायला मजा नाही. 1-2 मिनिटानंतर बंद करायची इच्छा होते. आणि मग एक मी असाच एक मला मेसेज द्यायचा होता. काहीतरी बोलायचं होतं आणि मला वेळ नव्हता. तर मी म्हटलं यार, आणि बऱ्याचशा वेळेला कसं असतं, की तुम्ही जेव्हा फोनवरती कोणाशी बोलतात, त्यावेळेला तुम्ही म्हणजे तुम्हाला समोरून पण एक प्रतिसाद मिळतो, राईट? आणि मग त्या प्रतिसादावर तुमचा एक वाद होतो. विवाद होत विवाद वगैरे त्या भानगडीत न पडता वादविवाद होतो. तुमचं डिस्कशन होतं ते आणि तुमचे पॉइंट्स जातात. मग मी ठरवलं, की बाबा आपण अर्ध्या तासाचा प्लॅन नव्हता माझा. एक 5-1 मिनिटाचा करूया. आणि हो, बोलता-बोलता तो अर्धा तासाचा झाला आणि त्यांना मी पाठवला. मला सुद्धा ऐकून तो जरा चांगला वाटला. म्हणजे त्याच्यातली एक व्हॉईस क्वालिटी चांगली होती म्हणा, किंवा मी चांगल्या इक्विपमेंटवरती रेकॉर्ड झाल्यामुळे कदाचित तसं असावं. म्हटलं असो. आणि त्या हितचिंतकांनी सांगितलं, की तुझे एरवीचे जे YouTubeवरचे जे व्हिडिओ असतात, ते जे हिंदीमधले तू जे काही करतोयस, ते त्याच्यामध्ये काय दम वाटत नाही. म्हणजे नको त्या ठिकाणी तू हसतो आणि बेचव असतात ते बेसिकली. म्हटलं ठीक आहे, म्हटलं आता मराठीमध्ये जरा आपण करून बघूया. एनिवे नवीन-नवीन प्रयत्न तर करायलाच पाहिजेत आणि आता आपण सगळेच कलाकार झालेलो आहोत. कला ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे पूर्वी एकांकिका करणं, नाटकं करणं, हे म्हणजे फार दुर्मिळ, म्हणजे भाग्यवान लोकांचे चान्स मिळायचे. आणि नाटक वगैरे तुम्ही करता रंगमंचावरती जेव्हा येतात, तर तुम्हाला पाठांतर जबरदस्त लागतं, मेमरी लागते आणि त्याच्यानंतर ती मेमरी ठेवून त्याच्यामध्ये ॲक्टिंग करायची, त्या कॅरेक्टरमध्ये घुसायचं, म्हणजे ते भारीच आहे एकदम. पण ह्याच्यामध्ये कसं असतं, की पॉडकास्टमध्ये आपण त्याला पण एकांकिका म्हणू शकतो, ऑटोबायोग्राफिकल. आणि मी म्हटलं, की चल चालू करतो मी एक पॉडकास्ट मराठीमधली, बघूया की की ती पसंत पडते की नाही लोकांना. आणि तर माझा विषय थोडासा वेगळा असणार आहे या पॉडकास्टमध्ये. कारण आय थिंक पॉलिटिक्सवरती तर प्रचंड प्रमाणात मटेरियल अवेलेबल आहे आणि जनरल नॉलेज, ॲडवाईस वगैरे पण भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. पण मला कुठचे विषय आवडतात? अल्टिमेटली किंवा शेवटी तुम्ही तुमच्या आवडीचा विषय जर तुम्ही घेतला, तर त्याच्यावर तर तुम्ही एक 5-10 मिनिटं काहीतरी बोलू शकता, 10-15 मिनिटं. आणि काही नवीन त्याच्यामध्ये काय तुम्ही जर हे सांगितलं, काही वेगळी गोष्ट सांगितली, तर त्याच्यात लोकांचा फायदाही होऊ शकतो. तर माझं असं प्रांजळ मत आहे, म्हणजे मी ज्या प्रकारे हे पॉडकास्ट जो करायला मी तो एक अटेम्प्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये मला अध्यात्माकडे वळायचं आहे. पण अध्यात्म ज्याच्यामध्ये वैराग्य नाही आहे. कारण बऱ्याचशा वेळेला अध्यात्माला लोकं वैराग्याशी जोडतात आणि ते म्हणतात, की अरे वैराग्य म्हणजे समाज वेळा म्हणतो. समाज म्हणतात, की ह्याला वेड लागलाय की काय? किंवा तुम्हाला जे एक सोयी असतात, त्या सोयींमधून तुम्हाला बाहेर निघावं लागतं. आणि मुख्यतः म्हणजे तुम्ही एक इर्रिव्हर्सिबल डॅमेज करू शकता तुमच्या करिअरला म्हणा, किंवा जर तुमच्यावरती डिपेंडंट फॅमिली असेल तर त्यांना. आता कोणीतरी एकदम सगळं घरदार सोडून जर कोणीतरी संन्यास घेतला, ऑब्व्हियसली तुमचा तो जॉब जाईलच. म्हणजे तुमचे जर चांगले ओळखीचे असतील आणि चांगले तुमचे ऑर्गनायझेशन जर खूप तुमची काळजी घेणारे असेल, तर ते म्हणतील ठीक आहे बाबा, तू 6 महिने ब्रेक घे आणि तू ये 6 महिन्यानंतर आम्ही तुला घेऊ परत नोकरीवरती. प्रोव्हायडेड म्हणजे तुम्ही परत हे केलात तर. पण तेच तुमचे 6 महिन्याचा पगार जर तुमच्यावर डिपेंडंट लोकं असतील, तर डेफिनेटली खूपच त्याचा त्रास होईल. आणि ते इतकं सोपं पण नाहीये, की तुम्ही असंच सगळं सोडून तुम्ही चालत जाल. आणि मी हे का म्हणतोय? कारण आता रिसेंटलीच तुम्ही IIT बाबा यांचं ऐकलं असेल आणि प्रत्येकाचं त्यांच्याविषयी वेगळं मत असू शकतं. आणि असणं साहजिकच आहे, कारण
त्यांचे काही वाक्य विवादास्पद होती, पण तो त्यांचा अनुभव होता. बरोबर आहे. माझा अनुभव जो आहे तो वेगळा असू शकतो, किंवा असं समजू शकतो की आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण त्याला, की एखाद्या घटनेची सेन्सिटिव्हिटी माझी वेगळी असू शकते किंवा दुसऱ्या व्यक्तीची वेगळी असू शकते. म्हणजे तुम्ही जर गौतम बुद्धांना जर आपल्याला शाळेत जे शिकवलेलं आहे त्यानुसार त्याचा जर तुम्ही फॉलो केला, तर त्यांनी काहीतरी 4 दुःख बघितली. आय थिंक मृत्यू बघितला आणि म्हातारपण बघितलं आणि एक कोणाला तरी एक असा विशिष्ट रोग झाला असं मला एक्झॅक्टली आठवत नाही. आय थिंक 3 का 4 होता. मला आठवत नाही त्या गोष्टी. पण त्या घटनेचा त्यांच्यावरती इतका प्रभाव पडला की त्यांनी राजमहल सोडला आणि ते वैराग्य त्यांनी घेतलं आणि त्यांचं अध्यात्मामध्ये प्रोग्रेस वैराग्य थ्रू झाला. हा तो त्यांचा स्ट्रगल आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं बरंच काय काय तत्वज्ञान आहे आणि मी तेवढं काय रीडिंग केलेलं नाही आहे. पण आता आजच्या ह्या यूट्यूबच्या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे बरेचसे स्निपेट्स असतात, बरेचसे छोटे छोटे व्हिडिओज असतात. बरेच लोक, म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टीसाठी आपले लोक जे प्रयत्न करत होते काही की बाबा नवीन जनरेशनला तुम्ही हे वेद उपनिषद वगैरे तुम्ही कसं शिकवणार, म्हणजे गुरुकुल वगैरे तर सगळं संपुष्टात आलेलं आहे आणि आज तुम्ही कितीही प्रॅक्टिकली विचार करण्याचा प्रयत्न केला तर ते किती शक्य होईल. कारण कोण आपल्या, म्हणजे हल्ली तर तुम्ही बघितलं ते 1 किंवा 2 मुलं असतात आणि कोण आपल्या मुलांना सांगणार की बाबा तू एक गुरुकुलमध्ये जा. आणि असतील सुद्धा शाळा अशा आहेत सुद्धा ज्या पद्धतीने शिकवलं जातं, पण त्याच्यातून उदरनिर्वाह करणं हे कठीणच आहे. आणि जे तुम्हाला युट्यूबवरती सुद्धा दिसतात ते हे वैराग्य ज्यांनी स्वीकार केलेलं असतं त्यांच्या मागे संस्था असतात आणि त्या संस्था त्यांना त्यांच्या त्या वैराग्याच्या अगदी साध्या राहणीमध्ये ते आपलं जीवन व्यतीत करतात. पण मुद्द्याचा प्रश्न असा आहे की ज्याला आपण अध्यात्म म्हणतो त्याचा आणि वैराग्य ह्याचा नक्की संबंध आहे का? असू शकतो, मला नाही माहिती आहे. कारण मला असं वाटतं की जर आपण आपले जे ग्रंथ वगैरे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की जे मोठे मोठे काही विश्वामित्र वगैरे होऊन गेले किंवा मोठे साधू वगैरे होऊन त्यांचं लग्न असायचं, त्यांच्या पत्नी असायच्या आणि ते त्यांचं जप तप जे काय करायचे ते त्यांचं असायचंच. ते कुठल्या तरी एका जंगलामध्ये किंवा एका गावापासून लांब बेसिकली, आणि ते त्यांचं ते राहायचे. त्यावेळेला तुम्ही सांगू शकतात की भारतामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी, म्हणजे भारतवर्षामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी कमी होती, तर प्रत्येकाला भरपूर भरपूर प्रमाणात जंगलं मिळत होती. पण जोक्स अपार्ट, पण की तसं काही नव्हतं. म्हणजे वैराग्य आणि हे एकत्र जाऊ ह्याचा काही संबंध नाहीये. मग अध्यात्म तरी काय आहे? म्हणजे जर वैराग्य नसेल तर त्याचा अध्यात्म कसा काय आला? आणि मी त्या दिवशीच एक पॉडकास्ट ऐकली, त्या IIT बाबांचीच होती, पण त्यांचा कोणतरी इंटरव्ह्यू घेत होता आणि त्याच्यात तरी एक सुंदरसं म्हणजे एक एक्झाम्पल दिलं आणि ते म्हणजे मला असं वाटलं की दॅट इज द काइंड ऑफ म्हणजे एक म्हणतात ना एक सत्य तुम्ही सांगू शकतात, एका बाजूचं सत्य. त्यांनी बरीच गोष्टी सांगितल्यात, म्हणजे मी आता येणाऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला, ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी सांगेन. पण मुळात त्यांनी काय सांगितलं की आपला जो एक जन्म आहे, आणि हे त्यांचंच वाक्य असं नाही म्हणत, हे ज्ञान म्हणजे म्हणतात ज्ञान, आपल्याकडे ज्ञान म्हणतात की हिंदीमधलं ज्ञान म्हणतात, ते वेगळा प्रश्न आहे. पण हे उपलब्ध आहे. आता अर्थात आपण कोणी गुरुकुलमध्ये गेले नाही आहोत आणि कदाचित पुढच्या जन्मी काय होतं त्याच्यावर डिपेंड आहे, पण ते घेणं का नेसेसरी आहे, म्हणजे ते का, त्याचा उपयोग काय होतो? तर आपण ज्याला आयुष्य म्हणतो त्याला जर तुम्ही ब्रह्म विष्णू महेश ह्या
परिकल्पनेने आपण करतो की म्हणजे ब्रह्म म्हणजे क्रिएटर आहे, तयार करतो. विष्णू तुम्हाला तुमचं सांभाळतो, सगळा सांभाळ करतो, प्रोटेक्टर आहे. आणि शिव महेश हे भस्म करून टाकतो. तर ते काय, तर रिअल आपल्या ह्या आयुष्यामध्ये ते कसं काय बसतं? हा जर तुम्ही विचार केला तर ते असं आहे. म्हणजे एक एक आता हे एक पर्स्पेक्टिव्ह आहे, पण ते बसतंय. म्हणजे तुमचं जे शरीर आहे ते एक ब्रह्म आहे. एका ब्रह्माने तयार केलेलं आहे. म्हणजे क्रिएटर आहे ना, क्रिएटरने तुम्हाला क्रिएट केलंय. तुमचा जन्म बायोलॉजिकल प्रोसेसने जरी झाला असेल तरी तुम्ही एक क्रिएशन आहात. आणि म्हणजे जसं ब्रह्माने एक अख्खं सोलार सिस्टम तयार केली आहे, किंवा आपण त्याला इंग्रजी शब्द वापरावे लागतील, गॅलेक्सी तयार केली आहे, गॅलेक्सीज तयार केल्या आहेत, युनिव्हर्सेस तयार केले आहेत. असं तुम्ही सुद्धा एक क्रिएशन आहात. तुम्ही तुमच्यामध्ये एक परफेक्ट मशीन आहात. तुम्हाला ह्या परफेक्ट मशीनमध्ये कन्झ्युम करण्यासाठी, ह्या इंजिन तुमचं चालू ठेवण्यासाठी, जे मेंटेनन्स करण्यासाठी तुम्हाला विष्णू या म्हणजे त्यांची गरज आहे. आता आपल्याकडे विष्णू म्हणजे काय, तर लक्ष्मीनारायण. तर आपल्या ह्या ज्ञानामध्ये एका प्रकारचं एक विकृती कशी आली असावी ह्याच्याबद्दल आपण आता शोध करण्यात काय पॉईंट नाहीये. पण विकृती अशी आली की जर तुम्ही संपत्ती गोळा करण्याच्या मागे, किंवा पैसे, आपण ज्याला आपण नॉर्मल म्हणतो की पैसे कमवण्याच्या मागे लागलात, म्हणजे तुम्ही अध्यात्म शक्यच नाही. तुमचं अध्यात्म म्हणजे जो पैसे कमवतो तो अध्यात्मी नाहीये. तो अध्यात्म करूच शकत नाही. त्याचा काही संबंधच नाहीये. असं कसं शक्य होईल? म्हणजे जर पूर्वी जॉब्स नव्हते, 300-400 वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात तर तुमच्याकडे असे काही जॉब्स पर से जे आता म्हणतो तसे नव्हते. कचेऱ्या असायच्या. लोक त्या कचेऱ्यांमध्ये जे अकाउंटंट असायचे ते अकाउंटिंगचं काम करायचे. तेव्हा सुद्धा हिशोब ठेवला जात होता. तेव्हा सुद्धा वेअर हाऊसेस असायचे. तेव्हा सुद्धा सप्लाय चेन असायची. पण त्याचा हँडल वेगळा होता. त्याचा जो एक काय म्हणतात, त्याचा एक फुटप्रिंट म्हणतो आपण, त्याचा एक पसार हा खूप छोटा होता. आणि मुख्यतः लोक गावामध्ये, कोणाची शेती असायची, आणि आपल्याकडे ते आपण शाळेत शिकलो सुद्धा होतं की गावामध्ये एक लोहार, एक सोनार आणि वगैरे वगैरे सगळे विणकर वगैरे सगळे लोक एकत्र एका गावात, म्हणजे एक युनिटरी एक ते गाव होतं. त्यावेळेला सुद्धा धन कमवणं नेसेसरी होतं. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं की मला पैसे कमवायचे नाहीयेत, मी धान्यात लावत नाही यावेळेला. म्हणजे त्याने धान्य लावणं हे, किंवा त्याच्याने धान्य लावून त्यांनी पीक काढणं आणि त्याच्यातून त्यांना त्याचा काही फायदा होणं, बरं होणं, समृद्ध होणं, हे वाईट आहे का गोष्ट? नाहीये. एखाद्या विणकराने खूप जास्त कपडे तयार करणं, दिवस रात्र काम करून मेहनत करणं, गावातल्या लोकांना जे काय पाहिजे ते पुरवणं, किंवा एखाद्या लोहाराने जे काय बैलगाडीसाठी लागणारे किंवा जे काय कामाला लागणारे अवजार त्याचं तयार करणं, ह्याच्यामधून त्याचं काय, त्यांनी रोज 10 करतो तर एक दिवशी त्यांनी 20 तयार केले आणि 20च्या 20 विकले गेले आणि त्याला जर जास्त पैसे मिळाले तर ते काय वाईट आहे का? ऑफकोर्स नॉट. मग पैसे जास्त कमवणं हे अपोजिट कसं काय आहे? ते तुमचं कर्म आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपण म्हणजे सगळेच नाहीत, काही तर विचारच करत नाही त्या गोष्टीचा, पण हा म्हणतात नाही, थोडंसं आयुष्याची दुपार ओसरल्यानंतर, म्हणजे संध्याकाळची चाहूल जेव्हा लागायची वेळ येते, जेव्हा म्हणजे तो प्रखर, त्याला आपण हिंदी पिक्चरमध्ये चांगला जवानी म्हणतात ना, ती निघून गेल्यानंतर माणूस विचार करावा लागतो या गोष्टींबद्दल. आणि मग तो एका संभ्रमात पडतो. कदाचित पडत नसेल सुद्धा, सगळ्यात नसतील पडत, कारण परत जसं म्हटलं, सेन्सिटिव्हिटी प्रत्येकाची वेगळी असते. आणि त्या सेन्सिटिव्हिटीनुसार तो माणूस कधी कधी एखादी गोष्ट विचार करतो की अरे हे मी बरोबर करतोय का, हे चुकीचं करतोय का. पण ह्याच्यामध्ये एक मुद्द्याचा गोष्ट होतं. म्हणजे म्हणायचं झालं तर अर्जुनाला
कृष्णाने 2दा गीता सांगितली. म्हणजे एकदा तर ती खरी भगवद्गीता रणांगणावर त्याला सांगितली की तू जा आता लढायला. आणि तरी सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की कृष्णाला ते चाक उचलावं लागलं होतं रथाचं भीष्म पितामहाच्या विरुद्ध लढण्यासाठी. आणि तेव्हा अर्जुन बोलला की अरे पाया पडतो मी करतो. युद्ध संपल्यानंतर परत अर्जुनाने सांगितलं कृष्णाला की मला तू परत गीता सांग. तर कृष्ण बोला मी तशीच आता मला त्या झोनमध्ये मी नाही आहे आता तर सांगू शकत नाही पण प्रयत्न करतो तुला मी परत एकदा सांगतो. आणि हाच अर्जुन जेव्हा द्वारका बुडली किंवा जे द्वारका ध्वस्त झाली काही कारणास्तव पूर आला महापूर आला त्यांच्यात आपापसात भानगडी झाल्या तर अर्जुन त्या उरलेल्या लोकांना वाचवण्यासाठी जेव्हा रथ घेऊन आला होता तेव्हा त्याच्यावर घेऊन जात असताना दरोडेखोरांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि अर्जुन त्याचा गांडीव चालू शकला नाही. मग कुठेतरी लिहिलेलं आहे की त्यांनी विचारलं की माझा गांडीव का चालला नाही. आणि त्याला सांगितलं की नाही आता तुझं हा काय म्हणतात हे पर्व संपलेलं आहे हे युग संपलेलं आहे आणि त्याच्यामुळे चालू शकत नाही तुझं. मी म्हणतो अर्जुन हा तिथपर्यंतच कॅपेबल होता जिथपर्यंत कृष्ण त्याच्या जवळ होता. जर कृष्ण असला असता त्यावेळेला आपण कृष्ण आहे असं म्हणतोय पण आपण कधीच असं म्हणत नाही कृष्ण होते वगैरे पण जर तो कृष्ण त्याच्या बरोबर असला असता तर अर्जुनाने त्या वयात सुद्धा म्हणजे त्याने 100च्या वरतीच वय झालं होतं त्या वयात सुद्धा तो गांडीव चालवला असता तितकाच पॉवरफुली. पण त्याला प्रेरणा देणारा जो कृष्ण होता तो नव्हता. सो असं म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही डीपमध्ये मी जात नाही पण पॉईंट असा आहे की कृष्णाचा दुसरा सुद्धा एक शिष्य होता जो भारत भ्रमणासाठी निघाला होता आणि त्याला पण ही बातमी कळली की असं असं झालेलं आहे पण त्याने ते फक्त ऐकलं आणि तो त्याच्या भ्रमणासाठी निघून गेला. पण हा अर्जुन ज्याला 2दा गीता सांगितली तिसऱ्यांदा जेव्हा असं झालं त्याचं आता त्या विषयावर आपण जाऊया नको. पण मला असं म्हणायचं की आपण ज्या संभ्रमात पडतो आणि हाच संभ्रमात आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पडतो. म्हणजे हा तर एकदम काय म्हणतात त्याला फालतू म्हणतात ना तसा विषय झाला. आता पैसे कमवायचे की नाही कमवायचे तर काय याच्यात काय मोठं हे आलंय. पण मग आपण स्वतःला ना खेचतो मागे मग कधी की अरे यार एवढा हाव नको बस एकच जॉब बस दुसरा काय प्रयत्न करायची गरज नाही. कारण आपल्या बॅक ऑफ द माइंड आपल्याला एक कारण मिळतं की अरे यार ते पैशाच्या मागे लागलं नाही काय वेळासारखं असं नाही आता जॉब मिळाला ना बस झालं. आपल्याला एक कारण हवं असतं कारण बघा तुम्ही सकाळचा जो अलार्म लागतो ना माझा त्या अलार्मला फक्त मीच उठू शकतो मला कोणी उठवू शकत नाही. त्यामुळे जो अलार्म किती पण वाजता लागून दे जर माझ्याकडे विल पॉवर असेल ना तर मी उठतो. नाहीतर मी 5 मिनिटं थांब रे काय फरक पडतो त्या 5 मिनिटाचे अर्धा तास पण होतो कधी कधी. आणि हे असं आयुष्य जातं जिथे आपण संभ्रमात पडतो आणि त्या संभ्रमामधून आपल्याला एक पळवाट मिळते की अरे कशाला ना उगीच कशाला आपण असं म्हणजे काय ठीकठाक राहायचं ना कशाला टेन्शन घ्यायचं ना अति हाव नको हे आपण आपल्यालाच सांगतो. म्हणजे बेसिकली आपण सांगतोय की मनाला सांगतोय मी काम करू शकतोय आणखीन कदाचित थोडं माझी डेव्हलपमेंट किंवा आणखीन कुठला तरी बिझनेस किंवा छोटा मोठा काहीतरी उद्योग करू शकतो मी. पण मला येतो कंटाळा एकदा आला घरी का पाय टाळून द्यायचे असतात. पण कारण काय स्वतःला आपल्याला शेवटी खरं आणि खोटं आपणच फक्त आपल्याला सांगतो. तुम्हाला जगातला नॉर्मल व्यक्ती कधीच म्हणजे दुसऱ्यांना आपण म्हणतो ना की तुला फेकलं किंवा असं काहीतरी फार कमी लोकांना तुम्ही फेकू शकतात. म्हणजे 1 to 1 बेसिसवरती माणूस ओळखतो ठीक आहे जाऊन दे सोड. आपण युजली म्हणतो हा चल ते जाऊन दे जा तू बाबा. पण आपण स्वतःला अगदी बिनधास्त फेकत असतो बिनधास्त. नाही कशाला ना उगीच काय एवढं काय करायचंय.
मग कालांतरानंतर आपण तेवढ्याच छोट्या ह्याच्यामध्ये आपण ऍडजस्ट करतो आणि आपण त्याच्यात सुख मानतो. आणि त्याच्यात वाईट काहीच नाही आहे. वाईट काहीच नाही आहे. म्हणजे ते आता नावं घेत नाहीत कारण मग ते युट्यूबवरती ते हे होतं. पण कोणाच्या काळात कोण 1,00,000 रुपयाचा चहा पितोय किंवा कोण 10 रुपयाचा चहा पितोय, कोण 20 रुपयाचा चहा पितोय, कोण 50 रुपयाचा चहा पितोय. चहा तो चहा आहे. गरम असला म्हणजे चांगला लागतो. त्याच्यात काय हे नाहीये. पण तुम्ही जेव्हा तोच चहा कुठल्या तरी एका पॉश हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये पिल्यानंतर तुम्हाला एक वेगळा होता चहा. खरं सांगायचं तर कटिंगची चव कुठेच येत नाही. पण पॉइंट असा आहे की हा जो माझा एक पॉडकास्टचा एक आता हा आजचा विषय असा होता की अध्यात्म आणि ज्याला आपण आपलं कर्म म्हणतो, हे दोन्ही पॉसिबल आहे आणि दोन्ही करायला हवं. म्हणजे मला एक मंत्र एकच पाठ आहे मला तो पण कधी कधी मी विसरतो. म्हणजे जेव्हा आता आता बोलताना कदाचित मी विसरेल सुद्धा, पण तुम्हाला बोलून बघतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभूर माते संगोस्तव कर्मणी. डोळे बंद करून बोलावं लागलं कारण ते विसरल्यानंतर प्रॉब्लेम होतो. तर कर्मण्येवाधिकार असते ते सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही कर्म करा, फळाची आशा ठेवू नका. दुसरं मेन वाक्य त्याच्यामधलं आहे जे आय थिंक 99% लोकांना कदाचित माहिती नसावं. मलाही माहिती नव्हतं. मी पण कुठेतरी ते ऐकूनच शिकलोय की फळाची आशा घेऊन तुम्ही फळ प्लान करून काम नका करू. म्हणजे ह्याच्यामध्ये तो आय थिंक 3 इडियट्समध्येच तो डायलॉग आहे की एक्सलन्स पहले बढ़ाओ, कामयाबी तुम्हारी पीछे आ जाएगी. ते भगवद्गीतेत सांगितलं त्यांनी की तुम्ही फळ पाहिजे म्हणून तुम्ही काम करू नका. म्हणजे प्रमोशन पाहिजे म्हणून तुम्ही काम, आता त्या प्रमोशनच्या भानगडीत पडत नाही मी कारण त्याच्यामध्ये भरपूर वेगळंच डायनॅमिक्स असतं. पण एक म्हणायचं आपलं एक एक्सलंट जी आपली क्वालिटी जी आहे ती जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला हे आपली प्रगती केली पाहिजे आपण स्वतःहून. आणि त्याच्यानंतर कामयाबी आली तर हो. आणि शेवटचा शब्द आहे अकर्मणी. अकर्मणी म्हणजे नो ऍक्शन. आणि त्यांनी चक्क सांगितलंय नो ऍक्शन इज ऑल्सो रॉंग. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना की जाऊ दे नाही कशाला आपण भानगडीत पडा. आता हे ऍक्च्युली बरोबर वाक्य आहे. जाऊन दे आपण कशाला भानगडीत पडाय बरोबर वाक्य आहे. कारण तुम्ही किंवा आपण सामान्य लोक जे आहोत ते काय कुठल्या तरी एका समाजाच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. म्हणजे एखादा समाजाची जर पातळी खाली गेलेली असेल काही कारणास्तव, तुम्ही तिकडे जाऊन करू शकत नाही. कारण मग ते त्याचा परिणाम तुमच्यावरती कसाही येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर रस्त्यावर झालेली मारामारी, त्याच्यामध्ये भानगडीत पडणं शहाण्याने पडू नये. कारण तुम्हाला माहिती नाही त्यांच्या भानगडीमध्ये काय आहे. पाहिजे तर तुम्ही वाचवू शकतात किंवा तुम्ही 4 लोकांना हाक म्हणून बोलू शकतात की काय, म्हणजे आय डोंट नो. म्हणजे मी सांगू शकत नाही मी त्यावेळेला काय करेल. नॉर्मली लोक अशा भानगडीतून बाहेर लांब जातात. आणि मला असं वाटतं ते आताच्या कल्चरमध्ये कदाचित म्हणजे तुम्हाला कोणाला वाचवायचं असेल तर तुम्ही वाचवू शकतात, पण इट कॅरीज इट्स ओन रिस्क. ते तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याचशा वेळेला कोणी शस्त्र घेऊन जर काय हल्ले करत असतील आणि तुम्ही निशस्त्र असाल तर तुम्ही मध्ये पडून काय फायदाच होणार नाहीये. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला पोलिसांना बोलवणं हेच एक म्हणतात हेच तुमचं कर्म आहे की तुम्ही डायल करून पोलिसांना बोलू शकतात की बाबा हे काहीतरी चाललंय इकडे, तुम्ही या पोलीस. तरच ते तुमचं मी समजतो ते कर्म होऊ शकतं. पण हा एक झालंय काय म्हणतात एक्सेप्शनल झालंय की इकडे काहीतरी तुम्ही हे करतात. पण अकर्मणी म्हणजे काय? तर अकर्मणी म्हणजे तुमच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येणारे काही क्षण असतात ज्याला आपण म्हणतो की
सोड यार, आता काय करू, आता मी हे असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल, काय करू मी सोडून देतो, जाऊन दे आता. तर ते अकर्मणीमध्ये पडतंय का हे तुम्हाला बघायला पाहिजे. कारण कर्म हे कंटिन्युअस असतं. तुम्ही करा नका करू ते तुमचं कर्मच आहे. पण अकर्मणी तुम्ही होताना म्हणजे तुम्ही काय करतात मुख्यतः, आता त्याच्यावरती प्रत्येकाचा आलेख घेतला पाहिजे. पण मुद्द्याची गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा अकर्मणी होतात किंवा तुम्ही जेव्हा आध्यात्मिक अध्यात्मामध्ये घुसतात आणि त्यावेळेला तुम्ही डिबेट करतात की मी पैसे कमवले पाहिजेत की नाही, किंवा मी काहीतरी तसं वैराग्य घेतलं पाहिजे की नाही, तर त्याचं सिंपल उत्तर असं आहे की अध्यात्म आणि वैराग्याशी काही संबंध नाही आहे. ज्यांना संबंध ठेवायचा त्यांनी संबंध ठेवावा, ज्यांनी संबंध नाही ठेवायचा त्यांनी संबंध नाही ठेवावा. माझ्या मते तरी तुम्ही जर तुमचं चौकटीमधलं जीवन त्याला जर तुम्ही अपग्रेड करून जर तुम्ही अध्यात्माकडे वळलात तर फारच उत्तम, खूपच उत्तम होईल. कारण तुम्ही तुमच्या त्या चौकटीतल्या जीवनाची मजा पण घेऊ शकतात. आणि ती मजा घेता सध्या तरी आता कठीण झालेली आहे, कारण जो तो एका वेगळ्याच टँजंटमध्ये गेलेला आहे. आणि आजकाल आपण डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये तर कोणाशी बोलतच नाही होत. आपण व्हॉट्सअप आणि ह्याच्यावरती बोलतो, टेक्स्टवरती बोलतो. आणि म्हणून मी ठरवलं की चला आपण एक प्रयत्न करून बघूया की अध्यात्माकडे वळवण्यासाठी. तर सर्वप्रथम अध्यात्मामध्ये वळण्यासाठी काय करावं लागणार आहे, हा जर कोणी मला प्रश्न विचारला की बाबा अध्यात्म चालू करायचं रे, कसं करू रे, मी सांगेन आधी योगा चालू कर. ह्या गोष्टीवरती आपण हा आजचा पॉडकास्ट थांबूया. मी अपलोड करतोय, बघूया काय प्रतिसाद येतोय की नाही, आणि त्याप्रमाणे मी पुढचे व्हिडिओ करेन. पुन्हा भेटूया. गुड नाईट.